सगळ्या माझ्या यूट्यूब मंडळींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्हा सर्वांकडून हॅपी रक्षाबंधन. चला तर बघा मग आजची व्हिडिओ. आता आजची व्हिडिओ तर छोटीच होईल, कारण की मी चालली गावी माहेरी. आता मलाच माहित नाही आहे की मी किती मिनिटाची व्हिडिओ बनवणार आहे म्हणून. तर तुम्हा सर्वांशी माफी मागते मी. वेळ न गमावता पुढील व्हिडिओ बघा आता तुम्ही. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, व्हिडिओ शेअर करत जा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा. शांता, ए शांता. आता तुमच्यासोबत गोष्ट सांगते म्हटली 2 तर झाला बोलव ना. शांता शांता म्हणून. काय आहे जी, इकडे आहे ना. काय म्हणता? का म्हणता म्हणजे? आज रक्षाबंधन आहे तर माहित आहे की नाही तुला? बापा कशा गोष्टी करता तुम्ही? रक्षाबंधन आहे आणि मलाच माहित नाही राहील का? मग झाली की नाही तुझी तयारी? म्हटलं पूजापाठ करून घेऊ. अरे बाबा, माझे तर किती वेळचे काम झाले, तुम्हीच तर घरी नव्हते. मी ताई, राधा ताई तर कालच येणार होत्या, आल्याही नाही. अरे मग काल फोन केला ना राधानं, उद्या येईन म्हणून. घरची पूजापाठ करून मग उद्या येईन म्हणे 11-12 वाजेपर्यंत. हो, आता किती 10-10:30 झाले असतील नाही? हो झाले नाही तर का? तर 10:30. थांबा ना तर मग राधा ताईला येऊ द्या. पूजापाठ करून आणि मग सोबतच राखी बांधून देईल राधा ताई. अरे तर तोपर्यंत आपली पूजापाठ होऊन जाते ना, देवांना राख्या वगैरे चढवून. महादेवाला आधी राखी चढवावी लागते ना, मग आधी पूजा नाही करावं लागेल का? आणि शांता, देव राख्या घेतली की नाही? घेतली. काल ते राखीवाली आली होती गावामध्ये, घेतली देव राखी. आणि आपल्या भावासाठी नाही घेतली का राख्या? नाही घेतली जी. घेत होती पण मला आवडल्या नाही, नुसते ना नगानुगाच्याच होत्या त्या. मला नाही आवडत तशा राख्या. सगळेना घेतला, फक्त कुंता आणि आम्ही दोघी बहिणीने नाही घेतला. का बापा, तिचा माल खपला नाही काल. खूप राख्या घेतल्या तिच्याकडून आणि चांगल्या स्वस्तही दिलं वगैरे म्हणा. त्याच राख्या आता दुकानामध्ये जशी 50 रुपयाची राखी असेल दुकानामध्ये तर ते 40ला देत होती. मग घेतली काम नाही तर? स्वस्त दिलं म्हणते तर? अहो घेत होती तर मग हे कोणता म्हणते, राहू दे ना ताई म्हणते, मी घेत नाही आहो, माझ्याकडे पैसे नाही आहेत, तू कशाला घेते, राहू दे म्हणते. देऊन काऊन नाही दिली तिला पैसे? राखीचे पैसे देऊन दिली असती. अहो तसं नाही, तिला आवडलंच नाही ना. तिचा तो बहाणा मारत होती ते. राहू दे म्हटली. मग का केली, देवराख्या घेऊन टाकली. कसा गेला आपण पाहायला आणि नाही घेतला काही कोणता माल तर बरं नाही वाटत नाही का? तर देवराख्या घेऊन टाकली आणि नारळ बिरड पण होते तिच्याकडे, नारळही घेतली मग तिच्या जेवढून. शांता, मंजुळा काकून पण लावला आहे राखीची दुकान. काय म्हणता? झाला बाबा, कालच पुष्कळ जणींना राख्या घेतला. आता त्या मंजुळा काकूच्या दुकानातून कोण घेते राख्या? सगळे तर काल घेतला राख्या. आता घेतील नाही ना त्या काकूच्या दुकानातून, तर कशी बोलते तर बघाल मग. तेच तर किराणा सामान वगैरे पुष्कळ दिवसाच्या नंतर आपण आणतो तर म्हणते, बापा एवढे दिवस झाले किराणा सामान घ्यायला आलेच नाही. चल ना तर आण, आरती वगैरे बनव ना, पूजा करून घेऊ. हो, माझी पण पूजा बाकी आहे ना, मी करून घेते. आता तुझी पूजा कोणती? बापा आज श्रावण सोमवार नाही आहे का? तर पूजा करायची आहे ना, उपास नाही राहत का मला? अरे हो, श्रावण सोमवार आहे नाही? अहो यावर्षी माहित आहे, चांगल्या दिवशी रक्षाबंधन आले. कसे? सोमवार दिवशी महादेवाला राखी बांधावी म्हणतात. आणि कसं श्रावण महिन्यातच राखी येते ना, आणि आधी राखी महादेवाला चढते आणि आपण सोमवारीच उपवासही पकडतो, तर नाही का? मस्तच चांगला दिवस आहे आजचा. हो, बरोबर आहे. आण बाबा, आण लवकर. मग जेवण वगैरे करायचं आहे, तुला तर उपवास आहे. हो, चला आणते मी. हे पोरं कुठं गेले? हो, या सोनूला बेलपत्ती सांगितली होती ना, आणलं नाही का? गेला आहे, बेलपत्ती तोडायलाच गेला आहे. आता आलाच समज. हो ठीक आहे ना, ठीक आहे. हो ठीक आहे, ठेवते फोन. हो. मम्मी चल ना लवकर, किती वेळ करते? हो ना मम्मी. कोणाचा फोन होता, कोणासोबत बोलत होती? अरे तुझ्या मामीजीने फोन केला होता ना. काय म्हणत होत्या मामीजी? कधी येता म्हणून विचारत होत्या. आता मी म्हटले आज तर नाही जमत. आज तर म्हटले गुड्डीची आत्या येणार आहेत. मम्मी आत्या आज येणार आहेत का? हो आज येणार आहेत. किती वाजेपर्यंत येतो म्हणाले बाबा? 5 वाजेपर्यंत येतो म्हणाले. तर म्हणून मी सांगितली, म्हटली वहिनीला की आज तर काही जमत नाही, उद्या मग फोन लावते आणि सांगते उद्या येते की नाही येत. का म्हणते मम्मी उद्या काऊन नाही जात? अरे आता तुझ्या आत्या येतील, उद्या थांबतील तर मग मी कशी जाईन? थांबील, परवा जाईन मी. आणि पिंकी तू उद्या थांबशील ना? हो मम्मी उद्या थांबीन, परवाला जाईन मी. चल ना मम्मी लवकर, राखी बांधायला चल ना. तुम्ही ना पोरी माझी वाट पाहता, आता गेल्या नसत्या का? कशाची लाज वाटते मावशीच्या घरी जायसाठी? लाज वगैरे काही वाटत नाही मम्मी, पण तू राहिली ना चांगला वाटते. आता श्रावण सोमवार होता बेटा, आता पूजा वगैरे केली त्याच्यामुळे उशीर झाला. मम्मी माझ्या कॉलेजच्या मुली ना सगळेच जणी श्रावण सोमवार पकडतात. हो पकडतात ना, मी तर 8व्या वर्गापासून पकडते. माझाही विचार झाला होता मम्मी पकडू का म्हणून. काऊन नाही पकडली तर मग? चांगली गोष्ट आहे ना. पण मम्मी माझ्या लक्षातच नाही राहिला पहिला सोमवार आला तर की आज उपवास पकडावा लागते म्हणून.
मी ना तो चिवडा होता तर खाऊन टाकली. बघ पिंकी, इच्छा असेल तर पकड, आणि पकडशील तर मग कसे 5ही सोमवार करावे लागतात. आता पुढल्या वर्षीच धरशील. हो मम्मी, नाही पकडली ना मग मी. हो, आमच्या क्लासमधल्या मुली पकडत होत्या 8व्या वर्गापासून, तर मग मी पण पकडली. तेव्हापासून करते मी श्रावण सोमवार. बापरे मम्मी, 8व्या वर्गापासून? मी तर आता 10वीत आहो तरी तर माझी इच्छा नाही होत. भूकच लागते मला. तुम्ही नाजूक आहात ना, तुम्ही 3 वेळा खाता आहात. आम्ही तसं नाही, आम्ही 2 वेळ जेवण करत होतो फक्त, झाला. ते तुम्हाला सवय झाली आहे ना. हा दे मम्मी, तो दे मम्मी, 3 वेळा खाता, त्याच्यामुळे तुम्हाला भूक 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 लागते. उपवास पकडून नाही होत. राधाताई आल्या का तर माहित नाही बापा, काल येणार होत्या ना. हे ना, खूप मेसेज येतात बापा ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर. हॅपी रक्षाबंधन, हॅपी रक्षाबंधन म्हणून टुन 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 मोबाईल वाजतच राहते. मम्मी, ते सण त्योहाराला शुभेच्छा देतील नाही तर का? हो ना पिंकी, तेव्हार राहिले का मोबाईल टुन 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 वाजते. आणि कोणाचा वाढदिवस वगैरे राहिला ना, तेव्हा पण टुन 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 सुरू राहते मोबाईलचा. राधाताई आल्या का तर माहित नाही. हा सोनू आला होता ना बेलपत्तीसाठी. आता याचीच आहे म्हणे अक्का, म्हणे आता 11:30 वाजेपर्यंत येणार आहे असं सांगत होता. म्हणून म्हणतो मम्मी, 11:30 वाजले ना, चल ना लवकर, राधा अक्का बांधेल ना राखी. मग आम्ही पण बांधून घेऊ. हो बापा हो, चला चला. खूप घाई सोडतात पोरी. हो, खिशात पैसे धरले की नाही तर तुमची आठवण विसरते. अरे पाय, लक्षातच नाही राहिला माझ्या. आण पैसे आण बरं. खिशात पैसेच नाहीत माझ्या. का बाबा, तुम्ही राखी बांधायला बसून गेले आणि खिशात पैसे नाही? तू आहे ना इथं, मग कशाला चिंता? हो, मी आहे म्हणून चिंता नाही. असं नाही करायचं बाबा. खिशामध्ये आधी पैसे ठेवायचे, त्याच्यानंतर राखी बांधायची. वहिनी, भाऊ मजाक करत आहे. नाही नाही ताई, काही मजाक बिजाक नाही, त्यांच्या खिशात पैसेच नाही आहेत. पाय, माझ्या बहिणीला माहित आहे मी मजाक करत आहो म्हणून, नाहीला माहित नाही आहे. मग अक्का पेढे वगैरे आणली ना? चांगले पेढे पाहिजेत बाबा. आणली ना बाबा, आता तुझ्या मामाजीनंच आणला. कसे पेढे आहेत तर माहित नाही. खाऊन पाल, 1 नंबर पेढे आहेत ना. अक्का, मला 2 पेढे पाहिजेत. अर्धा किलो पेढे आणून झाले आहेत. सोनू, खा खा, जेवढे लागतात तेवढे खा. पिंकी येणार होती बाबा, आली का नाही तर माहित नाही. मम्मी, पिंकी ताई आली आहे. येऊन राहिल्या त्या राखी बांधायसाठी. मी मगाशी बेलपत्ती आणायला गेलो होतो ना, तर येतो म्हणत थोड्या वेळात. कसं का, आता आल्या असत्या तर बरं झालं असता. आता राधाताई बांधून राहिल्या राखी, त्यांची राखी बांधून झाल्यावर मग त्यांनी बांधला असता तुम्हाला.